नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 19 एप्रिल रविवारी अक्षय तृतीया हा दिवस आहे. तर पितरांची पूजा कशी करावी, सासू सासरे नसतील तर पूजा कशी करावी, पूजेची मांडणी कशी करावी याबद्दलची सविस्तर बाळूमामांच्या विचारानुसार मी माहिती आज या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ठीक आहे. त्या अगोदर तुम्ही या व्हिडिओमध्ये नवीन आचरा तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. ठीक आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. भक्तांनो नमस्कार. 19 एप्रिल रविवारी येणारी अक्षय तृतीया ही अतिशय पवित्र आणि शुभ तिथी मानली जाते. या दिवशी केलेले दान, जप आणि पितरांचे स्मरण अक्षय म्हणजे कधीही न संपणारे पुण्य देणारे मानले जाते. बाळूमामांच्या विचारानुसार पितरांची पूजा ही केवळ विधी नसून ती कृतज्ञतेची भावना आहे. घरात सासू सासरे नसतील तरीही श्रद्धेने केलेली पूजा पूर्ण फळ देते. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे, अंगणात किंवा घराच्या देवासमोर शांत जागा निवडावी, त्या ठिकाणी एक स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवावा, त्यावर पांढरे किंवा पिवळे स्वच्छ कापड अंथरायचं आहे. आपल्याला बाळूमामांच्या शिकवणीनुसार स्वच्छता आणि मनाची, भक्तांनो, पवित्रता हीच खरी पूजा मांडणीची सुरुवात आहे. पाटावर तांदळाची एक छोटी रांगोळी करून त्यावर पितरांचे प्रतीक म्हणून एक नारळ ठेवावा किंवा तांब्याचा कलश ठेवावा. कलशात स्वच्छ पाणी भरून त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवला तर अधिक शुभ मानले जाते. जर भक्तांनो सासू सासरे किंवा पितरांचे फोटो नसतील तर मनोभावे त्यांचे स्मरण करून, हे आमचे पूर्वज आहेत, आम्ही तुमचे आशीर्वाद आम्ही तुमच्याकडे मागतो आहे असे मनात तुम्हाला म्हणायचं आहे. यानंतर समोर एक छोटा दिवा लावावा. तुपांचा दिवा असेल तर उत्तम. अगरबत्ती किंवा भक्तांनो धूप लावून वातावरण पवित्र करावे. बाळूमामांच्या विचारानुसार दिव्याचा प्रकाश हा पितरांना मार्ग दाखवणारा असतो. पूजेसाठी नैवेद्य म्हणून साधे पण शुद्ध अन्न ठेवावे, जसे की भात, वरण, तूप, साखर, दूध किंवा गोड पदार्थ. विशेषतः कावळ्यासाठी थोडे अन्न बाजूला काढावे. कावळा हा पितरांचा दूत मानला जातो. कावळ्याला अन्न दिल्यास पितरांना ते अर्पण केल्यासारखे मानले जाते. जर सासू सासरे नसतील तर सर्व पितर या भावनेने पूजा करावी. माझ्या कुटुंबातील आणि कुळातील सर्व ज्ञात अज्ञात पितरांना हे अन्न अर्पण आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे. बाळूमामांच्या मते नात्यांपेक्षा भावना मोठी असते. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नाव नसले तरी पूजा पूर्ण होते. त्यानंतर तांब्याचा, भक्तांनो, पाण्याचा तांब्या घेऊन दक्षिण दिशेकडे तोंड करून 3 वेळा अर्पण करावे, तर्पण करावे. प्रत्येक वेळेस पितृदेवता नाम, भक्तांनो, असे म्हणत पाणी अर्पण आपल्याला करायचे आहे. हे करताना मनात नम्रता आणि कृतज्ञता असावी. पूजा झाल्यावर घरातील सर्वांनी थोडा प्रसाद घ्यावा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करायचं आहे. बाळूमामांच्या विचारानुसार, भक्तांनो, बाळूमामांच्या विचारानुसार पितरांची खरी सेवा म्हणजे गरजूंना मदत करणे आणि चांगले कर्म करणे. संध्याकाळी पुन्हा एकदा दिवा लावून पितरांचे स्मरण करावे आणि त्यांचे आभार मानावे. तुमच्या आशीर्वादाने आमचे जीवन सुखी राहो अशी प्रार्थना करावी. तसेच भक्तांनो, सध्या पण श्रद्धेने केलेल्या पूजेमुळे पितर प्रसन्न होतात आणि घरात सुख, शांती, समृद्धी आणि, भक्तांनो, अडचणींचा नाश होतो. तसेच बाळूमामांच्या शिकवणीत सांगितले आहे की पूजा मोठी नसावी, भावना मोठी असावी. हीच भक्तांनो खरी अक्षय तृतीयेची साधना आहे. भक्तांनो, तसेच भक्तांनो 19 एप्रिल रविवारचा दिवस आहे
अक्षय तृतीया ही तिथी केवळ पूजेसाठी नाही, तर पितरांशी भक्तांनो आत्मिक जोड निर्माण करण्यासाठी संधी मानली जाते. बाळूमामांच्या विचारानुसार या दिवशी केलेली प्रत्येक छोटी कृती ही पितरांपर्यंत पोचते. जर ती मनापासून केली असेल तर भक्तांनो लक्षात ठेवा, सकाळी स्नान करताना पाण्यात थोडे गंगाजल किंवा स्वच्छ पाणी मिसळून माझ्या पितरांचे शुद्धीकरण हो असा संकल्प मनात करायचा आहे. बाळूमामा सांगतात की शरीरशुद्धीपेक्षा मनाची शुद्धी जास्त महत्त्वाची असते. म्हणून स्नानानंतर काही क्षण शांत बसून पितरांचे स्मरण करायचे आहे आपल्याला. पूजा मांडणी करताना एक वेगळी पद्धत अशीही आहे की पाटावर 7 ठिकाणी थोडे तांदूळ ठेवून त्या 7 ठिकाणी 7 पितरांचे प्रतीक मानायचे आहे आपल्याला. हे 7 पिढ्यांचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते. प्रत्येक ठिकाणी हळद कुंकू लावून नामस्मरण करायचं आहे आपल्याला. यामुळे संपूर्ण वंशाला आदर दिला जातो. जर घरात फोटो नसतील तर आकाशाकडे बघून हात जोडून भक्तांनो, हे आमचे पितर, तुम्ही कुठेही असाल आमचे स्मरण स्वीकारा असे बोलायचं आहे आपल्याला. बाळूमामांच्या विचारानुसार बाळूमामांच्या मते पितरांना आवाजापेक्षा भावना ऐकू येतात. भक्तांनो, या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तसेच या दिवशी शक्य असल्यास एका झाडाला पाणी घालावे. विशेषतः वड, पिंपळ किंवा कडुलिंब हे झाडे पितरांचे निवासस्थान मानले जातात. झाडाजवळ उभे राहून तुमच्या आशीर्वादाने आमचे जीवन फुलत राहो अशी प्रार्थना करायची आहे. दुपारच्या वेळी जेवण बनवताना भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवावी. पहिला घास हा पितरांसाठी असावा, तो वेगळा काढून ठेवावा आणि नंतर पक्ष्यांना किंवा प्राण्यांना द्यावा. कावळा, गाय किंवा कुत्रा यांना अन्न दिल्यास पितर संतुष्ट होतात असे मानले जाते. सासू सासरे नसतील तर एक खास गोष्ट करावी. घरातील मोठ्या वडीलधाऱ्यांचा आदर करावा किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीला अन्न द्यायचं आहे आपल्याला. बाळूमामांच्या विचारानुसार जिवंत व्यक्तींमध्ये पितरांचे रूप दिसते. त्यामुळे त्यांची सेवा म्हणजेच पितृसेवा. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी भक्तांनो एक छोटा दीप दक्षिण दिशेला लावावा. त्यावेळी शांतपणे ओम पितृदेवतायभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः असा जप आपल्याला करायचा आहे. हा जप पितरांना शांती देतो आणि घरातील भक्तांनो नकारात्मक ऊर्जा कमी करतो असे मानले जाते. या दिवशी भांडण, वाईट बोलणे किंवा नकारात्मक विचार टाळायचे आहेत आपल्याला. कारण बाळूमामांच्या विचारानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी मनात जे असते तेच अनेक पटींनी वाढते. म्हणूनच चांगले विचार ठेवणे आवश्यक आहे. अजून भक्तांनो एक वेगळी परंपरा म्हणजे या दिवशी जुने कपडे, धान्य किंवा गोड पदार्थ गरजूंना दान करणे. हे दान पितरांच्या नावाने भक्तांनो करायचं आहे आपल्याला. हे माझ्या पितरांसाठी असे मनात म्हणत दिलेले दान त्यांना पोहोचतेच असे मानले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये भक्तांनो. अशा प्रकारे विधीपेक्षा भावना आणि मोठ्या पूजेपेक्षा साधी पण मनापासून केलेली सेवा हीच खरी बाळूमामांच्या विचारानुसार पितरांची पूजा आहे भक्तांनो. त्यामुळे सासू सासरे नसले तरीही तुमची पूजा पूर्ण प्रभावी आणि पुण्यदायी ठरते, लक्षात ठेवा. बोला मामांच्या नावानं चांगलं, हरसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. तसेच भक्तांनो 19 एप्रिलची अक्षय तृतीया ही तिथी पितरांसाठी अक्षय पुण्य देणारी मानली जाते. बाळूमामांच्या विचारानुसार या दिवशी काही वेगळ्या आणि सूक्ष्म गोष्टी केल्या तर त्याचा परिणाम आयुष्यभर आपल्याला जाणवतो. आता तुला अजून भक्तांनो थोड्या वेगळ्या पद्धतीने या दिवशी भक्तांनो पूजा सुरू करायच्या अगोदर एक छोटा संकल्प आपल्याला करायचा आहे. मी आज जे काही करतो ते माझ्या पितरांच्या समाधानासाठी आहे. हा संकल्प मनात
घेतल्यावरच पूजा सुरू करावी. बाळूमामा सांगतात की संकल्प केल्याशिवाय कोणतेही कर्म पूर्ण होत नाही. पूजा मांडणी करताना एक तांब्याचं ताट घ्यावा आणि त्यात थोडे काळे तीळ, तांदूळ आणि एक सुपारी ठेवावी. हे 3 घटक भक्तांनो पितरांना अत्यंत प्रिय मानले जातात. काळे तीळ पापनाश करणारे, तांदूळ शांती देणारे आणि सुपारी स्थैर्य देणारी मानली जाते. या दिवशी एक वेगळी गोष्ट म्हणजे पितृदीप लावणे. हा दिवा नेहमीच्या दिव्यापेक्षा वेगळा असतो. एका छोट्या वाटीत तूप घेऊन त्यात 2 वाती ठेवाव्यात. एक आपल्या देवांसाठी आणि एक पितरांसाठी. यामुळे देव आणि पितर दोघांचेही आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. जर भक्तांनो घरात सासू सासरे नसतील तर एक रिकामी आसन ठेवावे. त्या आसनावर पांढरे कापड अंथरून हे आमच्या घरातील पितरांसाठी स्थान आहे असे मानायचे आहे. बाळूमामांच्या विचारानुसार भक्तांनो आपण जागा दिली की त्याची उपस्थिती आपोआप जाणवते. दुपारच्या वेळी एक खास गोष्ट करायची आहे. घरात शांतता ठेवावी. मोठ्या आवाजात टीव्ही, गाणी टाळावीत. कारण असे मानले जाते की या वेळेस पितर आपल्या घरी येतात आणि त्यांच्या स्मरणात शांत वातावरणात असतात. लक्षात ठेवा. या दिवशी शक्य असल्यास जमिनीवर बसून जेवावे. जेवताना प्रत्येक घास घेताना मनात पितरांचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत असा विचार ठेवावा. ही साधी गोष्ट मनाला समाधान देते आणि पितरांशी नातं घट्ट करते. आणखी एक नवीन पद्धत म्हणजे भक्तांनो अन्नाचा सुगंध अर्पण करायचा आहे. जेवण करा बसताना थोडासा सुगंध वास पितरांसाठी अर्पण करावा. म्हणजे थोडं अन्न हातात घेऊन त्याचा वास घेत भक्तांनो, हे पितरांनो हा माझा सुगंध, हा सुगंध तुम्हाला अर्पण आहे असे म्हणायचे आहे. संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर थोडे पाणी शिंपडावे भक्तांनो आणि तिथे रांगोळी काढावी. उंबरठा हा घराचा प्रवेशद्वार आहे आणि बाळूमामांच्या मते पितर याच मार्गाने घरात येतात. त्यामुळे उंबरठा स्वच्छ आणि पवित्र ठेवणे महत्त्वाचे आहे. या दिवशी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी. कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवू नये. घरात कोणी आले तर त्याला पाणी, अन्न किंवा काहीतरी देऊनच भक्तांनो त्याला घराबाहेर पाठवावे. हे पितरांच्या स्वागतासारखे मानले जाते. रात्री झोपायच्या अगोदर एक छोटी प्रार्थना करावी. आज आम्ही जे काही केले ते तुम्हाला अर्पण आहे. आमच्या चुकांना माफ करा आणि आमच्या घरावर आणि भक्तांनो आमच्या घरावर आमच्या चुकांना माफ करा आणि आमच्या घरावर कृपा ठेवा. ही प्रार्थना मनाला शांतता देते. बाळूमामांच्या विचारानुसार बाळूमामांच्या शिकवणीत एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे भक्तांनो. पितरांना मोठे विधी नको असतात. त्यांना आपल्या मनातील प्रेम, आदर आणि कृतज्ञता हवी असते. त्यामुळे भक्तांनो या सर्व गोष्टी करताना दिखावा नको तर खरी भावना असावी. भक्तांनो अशा या साध्या पण अर्थपूर्ण पद्धतीने केलेली पितरांची पूजा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या जीवनात सुख, शांती आणि स्थैर्य आणते. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर भक्तांनो अशाच प्रकारचे बाळूमामांचे वैचारिक संदेश, बाळूमामांचे दैवी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा भक्तांनो. तसेच तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, जेणेकरून मी जे सोडलेली माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो भक्तांनो. नमस्कार भक्तांनो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ.